वेळापूरवरून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भेंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी आहे आणि या पालखी दरम्यान महत्त्वाचं रिंगण जे आहे ते ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी होत असतं। दरवर्षी हे समाधीचं रिंगण जे आहे ते या ठिकाणी होत असतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र उमप आहेत ॲडव्होकेट। काय महत्त्व असतं या सगळ्या सोहळ्याचं, रिंगण सोहळ्याचं, किती रिंगण पार पडतं? आपणा सर्वांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही आषाढी वारी पालखा सोहळा असतो त्यासाठी जे रिंगण असतात त्याला खूप महत्त्व आहे। एकूण 4 गोल रिंगण होत असतात आणि 3 उभी रिंगण होत असतात। आपण जर पाहिलं तर आत्ताच या ठिकाणी गोल रिंगण संपन्न झालेलं आहे। हे 3रं गोल रिंगण होतं, उद्या 4थं गोल रिंगण होणार आहे। खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्त वारकरी हे रिंगणासाठी अत्यंत उत्सुक असतात। अत्यंत भक्तिभावानं आणि प्रेमानं आणि उत्साहानं हा रिंगणाचा सोहळा पार पडत असतो। आपण जर पाहिलं तर झेंडावाले हे पहिले संपूर्ण राऊंड घेत असतात आणि राऊंड घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी 2 अश्व जे असतात ते अश्व सोडले जातात आणि त्यांचे राऊंड पूर्ण झाल्यानंतर अश्वांची आणि माऊलींच्या पादुकांची भेट घेतली जाते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नंतरचा जो टप्पा आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण वारकरी त्या टप्प्याला खूप महत्त्व देत असतात। तो म्हणजे हा उडीचा डाव। खऱ्या अर्थानं प्रत्येक वारकरी हा या रिंगणानंतर त्यांचा खेळ खेळत असतात आणि अत्यंत चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये तो तल्लीन होत असतो। आपण पाहताय की पाऊस सुरू आहे, पण पाऊस सुरू असला, चिखल जरी असला तरी त्या चिखलामध्ये देखील तो त्यांचा डाव हे खेळत असतात। खरोखर अत्यंत चांगल्या प्रकारे हा उडीचा डाव, उडीचा खेळ आहे तो खेळत असतात। काय याचं महत्त्व आहे उडीचं? कारण रिंगण सोहळा झाला आणि याच्यानंतर हे सगळं पार पडतंय, तर काय महत्त्व आहे? मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक दिंडीचे जे दिंडी प्रमुख असतात किंवा दिंडीचे जे काही वारकरी असतात ते एका लाईनमध्ये ते थांबत असतात आणि ते खेळ खेळत असतात। त्यांचे जे काही प्रमुख आहेत ते पुढे येऊन त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतात। अशा प्रकारे गोल रिंगण त्या ठिकाणी प्रत्येक जे दिंडी आहे ते दिंडीच्या जे काही वारकरी आहेत ते करत असतात आणि हा उडीचा डाव खेळत असतात। आपण जर पाहिलं तर हा उत्साह जो आहे तो या सर्व रिंगण झाल्यानंतर दिसतोय। प्रत्येक वारकरी जो आहे तो या उडीमध्ये सहभागी घेत असतो। विडीचं या रिंगण सोहळ्यामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि तेच महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। वारकरी जे आहे ते भोवती, पालखीच्या भोवती जे आहे ते वारकरी या सगळ्यामध्ये खेळताना दिसतात आणि आनंद घेताना दिसतात। अतिशय सुंदर असं या भोवती, कारण आता पाऊस देखील पडतोय, अशा पावसामध्ये वारकरी अतिशय आनंदाने हा सगळा सोहळा जो आहे तो पार पाडताना दिसतात। पंढरपूर जवळ आले, आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण जे आहे ते माऊलींच्या पालखी भोवती आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, ठाकूरबुवाची वाडी।